बहुमुखी प्रतिभा आणि त्यातून येणारी चतुरस्र ओळख म्हणजे सदानंद मोरे. म्हणजे एक सर्वसमावेशक भूमिका घेणारा विचारवंत की ज्याला कुठलीही बाजू चिकटलेली नाही, उजवी असो अथवा डावी असो. मला ही गोष्ट आवडते म्हणून मी ती प्राधान्याने करावी, हा एक पर्याय झाला. पण पुष्कळ वेळेला आपण असंही बघतो की अरे मला ही आवडती गोष्ट खरी आहे, परंतु आज मी तिला समाजाला ह्याच्यापेक्षा या गोष्टीची गरज जास्त आहे की कथेमध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीला न्याय जास्त देता येतो, त्याला निरपेक्षपणे बघता येतं काही प्रमाणात. कादंबरीचं तसं नाही, कादंबरीचा एक मोठा पट असतो. ते रामभाऊ बोलून गेले, म्हणले अरे माझी खासदारकी आमदारकी मंत्रीपद माझे 10 वर्ष 15 वर्ष, याने जे काम करून ठेवलं ते कायम टिकणार आहे, तुम्ही त्याचाही सत्कार करा ना. राजकारणातला जो सुसंस्कृतपणा हरवत चाललाय तर तो कसा पुन्हा जागेवर आणता येईल, महाराष्ट्र कसा जागेवर आणता येईल, ही फार अवघड गोष्ट आहे. पण एक्स बांधवांनी वाय बांधवांच्या सर्वेवरती हल्ला केला. अरे कसं काय असं असू शकतं? बांधव म्हटल्यानंतर एक्स बांधव आणि वाय बांधव यांचं एकमेकांशी नातं नाही का? ते एकमेकांचे नाहीत का बांधव? इतके आपण शब्दसुद्धा आपल्या गुळमुळीत करून टाकले की बांधवाला काही अर्थच राहिला नाही. पुणे पुस्तक जत्रा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीनं मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्याचा योग या पुस्तक जत्रेमधून मला मिळालेला आहे आणि ज्यांची मुलाखत आपण घेणार आहोत त्यांचा मी स्वतः चाहता आहे आणि महाराष्ट्रातला विचारवंत माणूस सुद्धा त्यांचा चाहता आहे. बहुमुखी प्रतिभा आणि त्यातून येणारी चतुरस्र ओळख म्हणजे सदानंद मोरे. म्हणजे एक सर्वसमावेशक भूमिका घेणारा विचारवंत की ज्याला कुठलीही बाजू चिकटलेली नाही, उजवी असो अथवा डावी असो. कारण आज आपण बघतोय विचारवंतांना सुद्धा एक बाजू आहे आणि ती उजवी किंवा डावी आहे. आणि उजवा विचारवंत उजवीकडचे लोक स्वीकारतात, डावा विचारवंत डावीकडचे लोक स्वीकारतात आणि उजव्याला डावा विरोधक मानतो आणि डाव्याला उजवा विरोधक मानतो. अशा वेळेस नेमकी भूमिका कुणाची खरी, कुणाच्या मार्गावरून आपण पुढे गेलं पाहिजे याचा विचार केला तर फक्त सदानंद मोरेंचाच मार्ग महाराष्ट्राला दिशा दाखवू शकतो असं मला वारंवार वाटतं. पण तरीसुद्धा ही मुलाखत घेताना मला असं वाटतं की सदानंद मोरेंचा जन्म कुठं झाला, ते घडले कसे, त्यांनी वाचलं काय, ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रानं कसं पुढं जावं आणि साहित्यानं कसं पुढं जावं या दृष्टीनं त्यांची मुलाखत घेणं मला महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळे त्या दृष्टीनंच मी माझ्या प्रश्नांची तयारी केलेली आहे. बहुधा कागद हातात न घेता मी मुलाखत घेतो, पण सदानंद मोरेंची मुलाखत घेताना कागद हातात घेतल्याशिवाय मुलाखत घेणं अशक्य आहे. कारण महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात किंवा प्रत्येक शब्दाचा खोलवर अर्थ सदानंद मोरेंनी इतका महाराष्ट्रातल्या कुठल्या विचारवंताला माहीत असेल असं मला वाटत नाही. किंवा माझी जी काही समज आहे त्या समजेप्रमाणे सदानंद मोरे यांचा विचार हा वेगळा आहे आणि तो सर्वसमावेशकतेकडे जाणारा विचार आहे आणि त्यांच्या विचारानेच महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे असं मला वाटतं. मोरे सर, प्रथमतः धन्यवाद की आपण ही मुलाखत घेण्याची संधी मला दिली. म्हणजे वारंवार आपण भेटत असतो की तुम्ही वक्ते म्हणून येता, कधी आमचा सत्कार करायला येता, कधी आम्हाला मार्गदर्शन करायला येता किंवा महाराष्ट्र राज्य कधी सत्कार घ्यायला पण येता. तर अशा अनेक गोष्टींमधून सदानंद मोरे आम्हाला समजतात. आपण लेखक, कवी, नाटककार, इतिहास संशोधक, समीक्षक, प्रवचनकार आहात. पण इतिहास संशोधक ही ठळक ओळख समाजामध्ये आपली रुजत चाललेली आहे, ती सार्थ आहे. पण आपण काव्य, नाटक यासारख्या साहित्यावर काहीसा अन्याय केला किंवा आपल्या हातून कामाच्या ओघात अन्याय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता की ह्याच्यावर तुम्ही अन्याय केला म्हणून बघता का काल ओघात त्या क्षेत्राकडे बघायचं राहून गेलं म्हणून बघता? धन्यवाद. पहिल्यांदा तुमचे, चिटणीस साहेबांचे, सांगळे सरांचे आणि राजन साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे आभार मानतो. कसं आहे की माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात, परंतु काही मर्यादा पडतात.
म्हणजे एक मर्यादा म्हणजे वेळेची मर्यादा असते. आपली एक आयुष्य मर्यादा असते. आपल्याला 24 तास दिवसाचे, त्यातली काही रात्री नाटक वगैरे वगैरे. तर ही एक मर्यादा काळाची म्हणून असते. आणि दुसरी मर्यादा आपल्याकडं काही प्रकारची शक्ती म्हणूयात, एनर्जी म्हणूयात, तिचीही मर्यादा असते. त्यामुळं अनेक गोष्टी जरी एखाद्याला कराव्याशा वाटल्या किंवा त्या करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली तरी प्रत्यक्षात तुम्हाला कशाला तरी प्राधान्य द्यावं लागतं. आणि ते प्राधान्य केवळ आपल्या रुचीप्रमाणे ठरत नाही. म्हणजे मला ही गोष्ट आवडते म्हणून मी ती प्राधान्याने करावी, हा एक पर्याय झाला. पण पुष्कळ वेळेला आपण असंही बघतो की अरे मला ही आवडती गोष्ट खरी आहे, परंतु आज मी तिला समाजाला ह्याच्यापेक्षा या गोष्टीची गरज जास्त आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे मग तेव्हा आपण आपली आवड बाजूला ठेवून आपल्याला कधी कधी त्या दुसऱ्या आवडीमध्ये जावं लागतं. पण तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, म्हणजे की माझे वडील हे फार मोठे अभ्यासक होते. पण ते थोडे ज्याला आपण इंट्रोवर्ट म्हणतो, म्हणजे आत्मचिंतन, सतत चिंतनामध्ये, पुस्तक वाचण्यामध्ये घडलेले असायचे. कुणी काही विचारलं तर त्याच्याशी पूर्णपणे मनापासून संवाद करायचे व्हायचे. पण आपल्याला जे माहिती आहे ते आपण लिहून काढावं, त्याच्यावरती व्याख्यान द्यावं, लोकांना सांगावं स्वतःहून, अशा याच्यात ते स्वतःहून नाही कधी पडले. त्यामुळं त्यांचा आणि माझा खटका जो उडायचा, जे अनेक कारण असायची, पण त्यातला एक खटका तुम्हाला सांगतो. मी त्यांना असं म्हणायचो की हे तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही सांगत नाही म्हणून माझ्यावरती वेळ आली हे सगळं सांगायचे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी आज ज्या काही करतो त्या गोष्टी माझे वडील करू शकले असते. तर त्याच्यामुळे म्हटलं मला माझ्या स्वतःच्या आवडी ज्या असतात त्या बाजूला, हे आवडत नाही अशातला भाग नाही. लक्षात घ्या, मी जे करतो ते आवडीनेच करतो, असं नाही की ते आवडत नाही म्हणून. पण कधी कधी होतं असं की आपल्याला एखादी गोष्ट करायची वाटते. आणि तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो मी, की आता उदाहरणार्थ एखादी लेखमाला असते, म्हणजे आपल्या परिस्थितीचा सुद्धा कसा परिणाम होतो या मर्यादांच्यावरती तुम्हाला सांगतो मी. आता मी आत्तापर्यंत माझं बरंचसं लिखाण लेखमालांच्या स्वरूपात आलेलं आहे. आणि नंतर त्याची मोठमोठी पुस्तकं झाली. आणि ती पुस्तकं वाचताना कोणाला असं वाटलं नाही की अरे हे काही विस्कळीत आहे किंवा काय, तिथे ते जागा असतोच असतो, सलगपणा येतो. आत्तासुद्धा माझी 2 पुस्तकं अशी लेखमालांच्या स्वरूपातली ती त्याच्यामध्ये आहे. पण मुद्दा तो नाही. लेखमालाचं कसं होतं माहिती का, की एकदा तुम्ही सुरू केलं की नाही की तुमची कमिटमेंट राहते. आणि मग तुम्ही चरकात जसं ऊस घालतो आपण आणि त्याला पूर्ण हे केल्याशिवाय तो बाहेर येत नाही, तसं तुम्हाला मग थांबता येत नाही. म्हणजे आपल्यालाही वैयक्तिक तो कमीपणा होईल ना. आपण कमिट केलेलं आहे आपण, बरोबर, आणि संपादकांनाही अडचण येईल. म्हणून तुम्ही ती सुरुवात केली की तुम्ही त्या अखेरपर्यंत नेता. तसं कादंबरीचं, तसं नाटकाचं तर नाहीच होत. त्यामुळं मी माझ्या काही कादंबऱ्या, माझी काही नाटकं अशी लिहून पडलेली होती. आज एक अंक झाला, थांबलं. आता हेच जर कुणी काढलं असतं असं या पद्धतीने की लेखमालाच्या स्वरूपात नाटक पण तसंच प्रकाशित करायचे. कादंबऱ्या कधी कधी होतात नाही असं नाही. तर माझ्याकडनं अधिक नाटकं लिहून झाली असती, माझ्याकडनं आणखी कादंबरीसुद्धा लिहून झाली असते असं मला वाटतं. त्यामुळे ह्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आत्ता गेल्या वर्षी एक फार मोठा चांगला सिनेमा निघाला, जगभर गाजला, तो म्हणजे ओपेनहायमरचा. त्यांनी अणुबॉम्बचा तयार केला पहिला, म्हणजे त्या मॅनहॅटन प्रोजेक्टचा तो सगळ्यात मुख्य ज्याला म्हणतो आपण तो होता. तर मला जेव्हा त्याचा म्हणजे मला समजलं ओपेनहायमरबद्दल किती वर्षांपूर्वी गोष्ट होती, तेव्हा मी त्याच्यावरती एक नाटक लिहायला घेतलं मराठीमध्ये. झाला त्याचा माझा एक अंक वगैरे लिहून पुढे थांबलं. कारण नाटकाचं कसं होतं परत, की आपण जरी नाटक लिहिलं तरी तो कोण करणार ना. मग नाही कुणी केलं तर नाटक काही फक्त वाचत नाहीत लोक, ते जर केलं तरच त्याचं एक महत्त्व असतं. त्यामुळं मग मी असा विचार करायला लागलो की अरे कोण करणार नाटक आहे, मग जाऊ तुरता आपण बाजूला ते बाजूला पडलं ते पडलंच, असं ते होतं बघा. पण एरवी या सगळ्या गोष्टी मला सारख्याच आवडणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकत नाही. हा काही एक व्यावहारिक मुद्दा असतो, थोडं म्हणेन. गद्य लेखनाचा खराकस कादंबरीतच लागतो असं आपण अनेक वेळा बोललेला आहात. परत सांगा. गद्य लेखकाचा खराकस कादंबरीतच लागतो असं आपण अनेक वेळा विधान सुद्धा केलेलं आहे. पण आजचे लेखक पूर्णपणे त्याला उतरतात का, त्यांचा कस लागतो का? तुम्हाला अशी कादंबरी, पूर्वी ज्या पद्धतीच्या कादंबऱ्या यायच्या तशा आजच्या लेखकांच्या तेवढ्या येताना दिसत नाही. नेमकं कुठं काय कमी पडतं? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे
की या दोन फॉर्म्सची आपण तशी तुलना नाही करायला पाहिजे. म्हणजे कादंबरी चांगली की कथा चांगली असं नाही. म्हणजे वाईट कादंबरीपेक्षा चांगली कथा चांगली केव्हाही, आणि वाईट कथेपेक्षा चांगली कादंबरी चांगलीच. त्यामुळं केवळ ह्या दोन फॉर्ममध्ये आपल्याकडे तशा पद्धतीची तुलना झालेली आहे. काही मंडळींनी कथा लिहिणं म्हणजे काहीतरी कमीपणाचं आहे असं मानलं. काहींनी कादंबरी म्हणजे उगीच भरताड असतं, जी गोष्ट एवढ्या याच्यात सांगता येईल त्यासाठी एवढा फोन कशाला करायचं. तर तसं म्हणणाऱ्यापैकी मी नाही. चांगली कथा ही चांगलीच, चांगली कादंबरीसुद्धा चांगली. फक्त फरक कसा आहे माहिती का, की कथेमध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीला न्याय जास्त देता येतो, त्याला निरपेक्षपणे बघता येतं काही प्रमाणात. कादंबरीचं तसं नाही. कादंबरीचा एक मोठा पट असतो. त्यामुळं कादंबरीचं कुठलंही पात्र आपण असं बघतो की ते पटावरती कुठे आहे. म्हणजे जर बुद्धिबळाचा एक पट असतो की नाही, की इथे राजाला ठेवलेला असतं, इथे वजीर असतो, इथे उंट असतो. तसं त्या कादंबरीचा एक पट असतो आणि पटावरती ते एक 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 पात्र. मग तुम्ही त्या सगळ्याच पात्रांना पटाच्या पार्श्वभूमीवरती बघता. मग कदाचित शक्य असं असतं की तुम्ही मग एकाला जास्त न्याय देता, एकाला देत नाही. तसं कथेचं नसतं. कथेला एकच एक असं सूत्र असतं आणि ते तुम्ही खूप खूप खोलवर जाऊ शकता. म्हणजे खोली जर तुम्हाला गाठायची असेल व्यक्तिमत्वाच्या संदर्भातली, तर त्यासाठी कथा ही चांगली. आणि जर तुम्हाला व्यक्तीला तिच्या सगळ्या पार्श्वभूमी सकट पुढे आणायचं असेल आणि इतरांच्या इंटरॅक्शनमध्ये, तर मग कादंबरी. आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे ना, म्हणजे तुम्ही कशाला प्राधान्य देतात किंवा काय करता, लोक कशाचा स्वीकार करतात, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं मी म्हणेन. पण तरी अपेक्षित कादंबरी लेखन मराठीमध्ये होतंय का? इतर भाषांमध्ये जे होतं ते मराठीमध्ये होताना दिसतंय का? किंवा अशा काही कादंबऱ्या तुमच्या वाचनात आल्यात का किंवा काय? नाही, एक तर म्हणजे मी काही सगळं वाचलं असं माझा अजिबात दावा नाही. ते सगळं वाचायला वेळही मिळत नाही. पण मी असं म्हणेन बरं का, की मराठी भाषेचं जर एकूण स्वरूप पाहिलं आपण आणि मराठी लोकांच्या कर्तृत्वाचं स्वरूप पाहिलं, तर जितक्या प्रमाणात ते आलं पाहिजे मराठी विश्व, म्हणजे दोन्ही अंगाने भाषा या पद्धतीने सुद्धा आणि व्यक्ती म्हणून सुद्धा, तितकं मराठी कादंबरीत येतं असं मला वाटत नाही. त्यामुळे तिथे आपण मागे पडतो. म्हणजे उदाहरण घ्या ना, आता अलीकडच्या काळामध्ये बघा, आता ही परवा मागच्या वर्षी मला वाटतं भैरप्पा वारले. तर भैरप्पाने केवढं प्रचंड एक विश्व तुमच्यापुढे उभं केलं ना, तसं आपल्याला दिसत नाही. म्हणजे त्यामुळं एखाद्या कादंबरीकाराचं तुम्ही मग हे करू शकता की तो आता इथून पुढे काय लिहिणार आहे हे आपल्याला आधी लक्षात येईल. बरोबर. एक आपण जजमेंट करू शकतो. म्हणजे त्याचा एक ठरवून गेला पॅटर्न. आणि पुष्कळ वेळा मग तो सुद्धा त्याच्यातच अडकतोच होता. त्याला वाटतं यांनी एक यश मिळालं, आणि यश म्हणजे आर्थिक बिर्थिक किंवा प्रसिद्धी याच्यात म्हणत नाही मी, की अरे हे मी चांगलं लिहिलं असं मलाच वाटतं ना, ते सुद्धा यशच आहे. यशच. त्यामुळं तो त्याच्यात अडकून पडतो त्याच प्रकारच्या याच्यामध्ये. हे अमुकच एका पार्श्वभूमीवरती लिहिलं. बरोबर. म्हणजे समजा अशी एक कल्पना, मी एक कादंबरी लिहिली, त्या कादंबरीत जी पार्श्वभूमी कॉलेज आहे, कॉलेजमधले प्राचार्य, संस्थाचालक, प्राध्यापक, विद्यार्थी वगैरे वगैरे, आणि ती चांगली चालली, तर मला असं वाटतं की अरे बाबा दुसरीसुद्धा कादंबरी आपण अशीच लिहावी. पण त्याच्यात मी अडकतो मग चौकटीत एखाद्या अडकतो. हां हां हां, तसं होऊ नये. म्हणजे त्यामुळं मला मराठी लेखकांनी कादंबरीला जेवढं त्यांना शक्य आहे तेवढा न्याय दिला असं नाही वाटत. कादंबरीचा विषय झाला. भाषिक आक्रमण सुद्धा आपल्याकडे जोरदार सुरू आहे. अशा काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, सरकारनं आपलं काम केलं की दर्जा दिला. पण लोकांना ही जबाबदारी पेलवते का? आपला अभिजात दर्जा टिकवण्याची लोकांची सुद्धा जबाबदारी आहे. तर लोक त्या दिशेने आहेत का? तुमचा दृष्टिकोन कसा आहे समाजाकडे बघण्याचा, आणि लोकांची जबाबदारी काय? असं आहे की लोकांच्या पुढे जसं भाषेचा प्रश्न असतो की नाही, तसा त्यांच्या जीविकेचाही प्रश्न असतो, जगण्याचा प्रश्न असतो. त्याला रोजमर्रा असं वगैरे काहीतरी शब्द हे पण असतो हिंदीमध्ये वगैरे असतो. तर पहिल्यांदा प्राधान्य, आणि हे स्वाभाविक आहे बरं का, हे आपल्याला काही माणसाला पहिल्यांदा जगायचं असतं, आणि एक जगण्याची विशिष्ट शाश्वती आल्यानंतर तो बाकीच्या गोष्टींकडे बघतो. ही गोष्ट आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं बऱ्याच वेळेला होतं असं की भाषेचा संबंध तुम्ही तुमच्या जगण्याशी, म्हणजे तुमच्या जिवंत असण्याशी, म्हणजे तुमच्या
कमाईशी लावता की हे मला पण लागतं जगण्यासाठी आणि हे मला या फक्त भाषेपुरतं मर्यादित राहून किंवा या भाषेवरती अफाट प्रेम करून मिळेल का, असं वाटतं प्रत्येकाला. आणि जेव्हा असं वाटतं तेव्हा मग तो असं म्हणतो की ठीक आहे, माझी मातृभाषा आहे, माझं प्रेम आहे तिच्यावरती, आस्था आहे, सगळं आहे, पण त्यांनी जर माझं भागत नसेल तर मग मला दुसऱ्या कुठल्या तरी भाषेचा आधार घ्यायला पाहिजे. आणि असं जर एखाद्याला वाटलं तर तुम्ही त्याला नाव ठेवू शकत नाही. मग अशा वेळेला सगळ्यांचं मिळून कर्तव्य काय, ह्या म्हणजे व्यक्तीचा मुद्दा मांडला. आता सगळ्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये सरकार आलं, म्हणजे व्यक्तिशः तुम्ही आम्ही सगळे आले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आल्या. त्यांचं असं काम आहे माहिती का, की आपण कुठे ना कुठे माणसाच्या जगण्याचा आणि माणसाच्या भाषेचा संबंध आपल्याला जोडता आला पाहिजे. आणि तो जोडण्याचा मार्ग काय, म्हणजे पुस्तकं लिहिणं आणि डिक्शनऱ्या काढणं वगैरे वगैरे तेवढे पुरेसं नाही होतं. हे फार महत्त्वाचा मुद्दा एक असा आहे माहिती का, की माणसाच्या भाषेचा विकास कसा होतो माहिती का, तो माणसाच्या कर्तृत्वाबरोबर होतो. कर्तृत्व शून्य लोकांची भाषा वाढत नाही. मराठी भाषा इतकी पुढे काय गेली पूर्वीच्या काळामध्ये, त्याचं कारण मराठ्यांचं कर्तृत्व तेवढंच विस्तारलं ना. मराठी उत्तरेत गेले, मराठी दक्षिणेत गेले, मराठ्यांनी तिथे एक पराक्रम गाजवला, मराठ्यांनी तिथे कारभार पाहिला, प्रशासन केलं, मराठी माणसांनी तिथल्या लोकांची मनंसुद्धा जिंकली. त्यामुळं आपोआपच मराठी भाषा ही बहुमुखी झाली. मग जसं जसं तुमच्या कर्तृत्वाचा संकोच होतो ना, तसं तुमच्या भाषेचा संकोच होतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला असं नाही करून चालणार की मी एवढ्या माझ्याकडे डिक्शनरी आहेत उदाहरणार्थ, चांगली गोष्ट आहे, म्हणजे डिक्शनरी तर काढल्याच पाहिजेत, शब्दकोश महत्त्वाचंच आहे भाषेच्या वाढीसाठी विकासासाठी. पण भाषा लोक वापरताना शब्दकोश पाहून भाषा वापरत नाहीत, लक्षात घ्या. भाषा तुमच्या रोजच्या व्यवहारात तुम्हाला पुढे नेली पाहिजे. म्हणून मी माझं नेहमीचं उदाहरण आहे, कारण ते सगळ्यांच्या परिचयात असल्यामुळे मी नेहमी देत असतो. ते कोणतं आहे की आत्ता एक साधा सरळ सोपा मुद्दा आहे की आत्ता सध्याचं तंत्रज्ञान आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण 2 स्तरांच्या वरती कसा, मी तुम्हाला साहित्याकडे पण येतो, पण अगोदर एक प्रॅक्टिकल मुद्दा सांगतो. तो मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळात सगळ्या लोकांना त्या मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गरजेपोटी असतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपण टाळू शकलो असतो अशाही असतात. अगदी तुम्ही जर असं रस्त्याने गेलात ना, कुठं एखादं अडचणीचं ठिकाण असलं किंवा बसण्याची जागा असली तर तुम्हाला तरुण मुलं तिथे बसून त्या याच्यात डोकं घालून काही 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 करताना दिसतात ना. तिथे गोष्ट खरी आहे. मग आता आपल्या भाषेच्या अभिमानी लोकांना काय वाटतं की प्रत्येक शब्दाला आपल्याकडे प्रतिशब्द पाहिजे. मग आता लोक विचार करायला लागले की मोबाईलला प्रतिशब्द दिला पाहिजे. मग त्यामुळे डोकं चालवलं लोकांनी, कुणी भ्रमणध्वनी म्हटलं, कुणी चलध्वनी म्हटलं, आनंद आहे. पण मुद्दा तो नाही माझा मुद्दा काय माहिती आहे का, की वस्तू आली कुठनं आली, परदेशातून आली. कुठून आली असेल, अमेरिकेतून आली असेल, इंग्लंडमधून आली असेल, जपानमधून आली असेल, वेळसोवेळ आली. ती तशी नाही आली, ती तिचं नाव त्या भाषेत घेऊन आली. नावासहित आहे. असं नाही झालं की त्यांनी नुसती वस्तू पाठवली आणि सांगितलं की ही असं असं करणार आहे, ही वस्तू तिचा असा असा उपयोग आहे, तेव्हा तिला तुमच्या भाषेतून नाव तुम्ही ठेवा, असं नाही केलं. मोबाईल नावाची वस्तू आपल्याकडे त्याच्या MOBILE या नावासकट आली आणि आपण तेच नाव म्हणायला लागलो. मी असा प्रश्न विचारतो की तुम्ही का नाही मोबाईलचा शोध लावला, म्हणजे त्या वस्तूचा. बरोबर. मग तुम्ही जर शोध लावला असता तो, तर तिला तुम्ही तुमच्या भाषेतलं नाव दिलं असतं आणि मग इंग्रजी लोकांनी चर्चा केली असती की चलध्वनीसाठी इंग्रजी शब्द काय काढायचा. बरोबर. असं होतं का? असं होत नाही. म्हणजे भाषेचा विकास करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची क्षितिज वाढवायची. ती जर आपण नाही वाढवली, म्हणजे आता साधा मुद्दा, मी तुम्हाला साहित्याबद्दल मी बोलीन काहीतरी. तर आता साहित्यामध्ये विज्ञान कथा नावाचा एक प्रकार आहे. वैज्ञानिक कादंबऱ्या सुद्धा असतात, लिहितात लोक, चांगलं लिहितात, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण तुम्ही जर इंग्रजीमधल्या विज्ञान कथा वाचल्या तर तुमच्या लक्षात येतं की इथे ते कमी पडतो आपण. का असं होतं? तर तिथं विज्ञान हे असं तुम्हाला दिसतं, पब्लिक डिस्कोर्सचा भाग आहे विज्ञान म्हणजे सामान्यपणे. आपल्याकडे तसं होतं का? होत नाही.
तेव्हा तिकडचा शोध इकडे यायला, त्याची चर्चा व्हायला वेळ लागतो आपल्याकडं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, चिनी भाषेमध्ये वैज्ञानिक कादंबऱ्या मराठी म्हणजे इंग्रजी भाषेशी टक्कर देतील एवढ्या आहे, अशा प्रकारच्या आहे. म्हणजे नाव विसरून देतं, पण एका कादंबरीचं नाव असं आहे की त्याच्यामध्ये 3 सूर्य. आता ही फॅन्टॅस्टिक कल्पना आहे, इंग्रजीत सुद्धा आलेली नाही मुख्य प्रवाहात विज्ञान कथांच्या, विज्ञान कादंबऱ्यांच्या, की कुठला तरी एक ग्रह असतो आणि त्याला ते 3 सूर्यांच्या मध्ये भोवती असं फिरावं लागतं. आणि त्याला असंही होतं की आता हे दिवसेंदिवस वाढत चाललं तर काय करायचं, म्हणून त्यातलं कुणीतरी इकडे येतं आणि मग त्यांना असं वाटतं की पृथ्वी हा एक चांगला ग्रह आहे, इथे एकच सूर्य आहे, म्हणजे तेवढा तापदायक नाही, तो आपण करू शकतो. मग तिथं कसं येता येईल, मग तिकडचे लोक निघतात तिकडे यायला, मग पृथ्वीच्या लोकांचा आणि त्यांचा काहीतरी सामना होतो. त्या कादंबरीचा अनुवाद झाला इंग्रजीमध्ये. 3 कादंबऱ्या त्या एका पाठोपाठ 1, 2, 3. तसं आहे का आपल्याकडं? आपल्याकडच्या कुठल्याही वैज्ञानिक कादंबरीचा किंवा कथेचा अनुवाद झालेला आहे इंग्रजीमध्ये? तर त्यांना जे माहीत नाही किंवा त्यांच्याकडे जी कल्पना झाली नाही ती आपण पुढे आणली तर ती घेतील ना. बरोबर. त्यांच्याकडचं तर आपण आपल्या भाषेत आणलं, आपल्या भाषेतल्या लोकांना माहीत नाही म्हणून ते वाचतात आनंदाने. पण हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचं, म्हणजे जर तुमच्याकडचं विज्ञान वाढलं तर तुमच्याकडचं वैज्ञानिक साहित्य म्हणजे वैज्ञानिक कथा कादंबऱ्या असतील ही कशीच होती हे लक्षात घ्या. असं होत नाही. आता रोजगाराची भाषा ही वेगळी आहे आणि त्यामुळं मराठी सोडून इतर भाषांकडे आपला भाषिक वर्ग वळाला. पण AI सारखं तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्यामध्ये अनुवाद किंवा भाषांतर हे सोपं झालेलं आहे. म्हणजे परदेशात गेलं तरी आपण आपल्या भाषेत लिहिलं की त्यांच्या भाषेत अनुवादित होतं किंवा भाषांतरित होतं. तर हळूहळू ज्ञान सुद्धा दुसऱ्या भाषेतून आपल्याकडे येईल आणि AIचा उपयोग आपली भाषा टिकवण्यासाठी होऊ शकतो. नाही, ते होऊ शकतं, पण आपण करणार आहोत का हा मुद्दा आहे ना. शक्यतेच्या पातळीवरती अनेक गोष्टी तुम्हाला दिसतात की आता वा वा छान झालं, आपण एवढ्या सगळ्या कादंबऱ्यांचा अनुवाद करू मराठीमध्ये, AIच्या साहाय्याने करू, करा ठीक आहे, पण करून वाचणार आहेत का लोक? ते आत्ता जे माणसं करतात अनुवाद प्रत्यक्षामध्ये AI नव्हे, त्यांना आपल्याकडे किती खप आहे अशा चांगल्या पुस्तकांना? अपेक्षित का नाही ना. नाही, हा तो खरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं नुसतं AI येऊन उपयोग नाही. तुम्ही त्याचं काय करणार आहात आल्यानंतर, का तुम्ही फक्त गेम खेळणार आहात त्यांनी, असं त्यातला भाग येतो ना. वाचनाचा ओढा कमी झालेला आहे किंवा पुस्तकाच्या दुकानांकडे पाय लोकांची वळत नाहीत. तेव्हा पुस्तक विक्रेत्यांनीच लोकांच्या घरोघरी जावं आणि फेरीवाल्याप्रमाणे पुस्तकं विकावीत असाही विचार आपण एकदा मांडला होता. पण पुस्तकाचे दुकानदार ते स्वीकारताना दिसत नाहीत की समजा लोक आपल्याकडे येणार नसतील तर आपण लोकांकडे गेलं पाहिजे आणि लोकांना ती सवय लावली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की नेमकं अजून काय केलं पाहिजे? अनेक मार्ग असू शकतात. त्यातला हा एक मार्ग होता की पुस्तकापर्यंत लोक, म्हणजे एक म्हण आहे बघा, बहुतेक ती अरबी भाषेमधून आली असेल की पर्वत मोहम्मदाकडे येत नसेल तर मोहम्मदानी पर्वताकडे जायला पाहिजे. प्रसिद्ध म्हण आहे. तसं इथे सुद्धा आहे. म्हणजे कशा असं तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आत्ताच्या काळात ती प्रथा केली बरं का. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ख्रिस्ती धर्म जेव्हा इथे आला ना, तेव्हा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी काय केलं की ख्रिस्ताचं जे वाङ्मय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बायबल आला, आणखी अनेक गोष्टी आल्या, त्यांचा अनुवाद करायचा मराठीमध्ये. आणि आता तुम्ही सांगा की तसल्या अनुवादाचं दुकान काढलं समजा तुम्ही, तर कोण घ्यायला येणार आहे? तर ते बाजारात जायचे, अगदी खेडेगावातल्या पातळीवर सुद्धा, तालुक्याच्या पातळीवर सुद्धा, आणि बाजारात जाऊन उभं राहून प्रचार करायचे. आणि काही पुस्तकं फुकट वाटायचे, काही विकत, म्हणजे कमी किमतीत ते सुद्धा द्यायचे. आता असं काय आपण करणार नाही, पण आपण असं का करू नये? उदाहरणार्थ आज सुद्धा आपल्याला काही काही ठिकाणी असं दिसेल की काही केटरर्स असे आहेत की ते पदार्थ तयार करतात आणि विशिष्ट वारी, विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळेला एखाद्या चौकात ती गाडी लावते. मग ते परिसराच्या लोकांना ते सोपं वाटतं की अरे त्या दुकानात जाण्यापेक्षा आपल्या दारात आलेले, मग चला आपण एकूण काहीतरी विकत घेऊ. असं काय हरकत आहे करायला? बरोबर. याच्यात गैर काय, म्हणजे आता याच्यात लाज वाटण्यासारखं काय? नवीन प्रयोग एवढं की कुशाल एक आपली गाडी असावी आणि जाऊ आज कुठे गेलं तर आज उदाहरणार्थ फडकी अवल्यावर गेलो, येतील लोक बघतील, अरे कोणाचं आहे आहे का याच्यात आपल्याला घेण्यासारखं, मुलांच्यासारखं काही आहे का? जातील ना काही पुस्तकं तशी, काही हरकत नाही. म्हणजे फिरतं ज्याला म्हणतो, फिरते वाचण्याची कल्पना असते आपल्याकडे. अलीकडच्या काळात खूप प्रदर्शनाची कल्पना निघालेली आहे. गेले काही वर्ष खूप चांगल्या पद्धतीने
लोकप्रदर्शन म्हणजे आता तुम्ही आहात, टेक्निक आहेत, राजन आहेत, हे भरवतात ना. आणखी म्हणजे आपल्या राठोडेकरांसारखे लोक आहेत, ते त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की खरोखर तुम्हाला काही हरकत नाही. एस टी स्टँडवरती स्टॉल असतो का नाही, रेल्वेच्या वरतीचा असतो की नाही, तसं आपल्याला ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी जायचं, दत्रेच्या गावी सुद्धा जायचं, पुस्तकाचे घेऊन जायचं. हे आपल्याला करता येणं शक्य आहे, त्यात काही गैर नाही, करू शकतो. तुम्ही कीर्तनकार सुद्धा आहात आणि कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आता उथळपणा आलेला आहे, काय हव्यास आहे. म्हणजे कीर्तनकार हा शब्द सुद्धा अपशब्द किंवा एक वेगळ्या बदनामीच्या दिशेने सुद्धा निघालेला आहे. तर कीर्तनकार किंवा कीर्तनाच्या क्षेत्रात जाताना काही मर्यादा पाळल्या पाहिजे, कारण अजूनही समाजाचा कीर्तनकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. म्हणजे आपल्याकडे मोठी संत परंपरा असल्यामुळं आपल्याला कीर्तनकारांविषयी श्रद्धा आहेत आपल्या, की त्या श्रद्धांना सुद्धा आता छेद देण्याचं काम समाजातनं किंवा अतिशय व्यावसायिक प्रवृत्तीनं आता कीर्तन या क्षेत्राकडे बघितलं जातंय. तर हा बदल तुम्ही कसा बघता किंवा त्याकडं आता दृष्टिकोन त्यांनी सुद्धा बदलला पाहिजे का, तुम्हाला काय नेमकं वाटतं? असं पहा की जसं आपल्याकडे स्टँडिंग कॉमेडी म्हणून स्टँडअप कॉमेडी, स्टँडअप कॉमेडी, तसं काही कीर्तनकार हे त्या पद्धतीचे कॉमेडी कीर्तनकार, आणि त्यांची तशी जाहिरात केली जाते. सगळ्यात वाईट मुद्दा काय आहे, आणि त्यांनाही तिथे भूषण वाटतं की आपल्याला असं असं. मी त्यांच्याबद्दल बरंच बोललेलो आहे, जाहीर बोललेलो आहे, मुलाखती दिलेल्या आहेत वगैरे वगैरे. मुद्दा तो नाही आहो. मुद्दा काय माहिती का, की त्यातला विनोद हा एक भाग झाला, पण ते फक्त विनोदाच्या बाबतीत विनोद करतात म्हणून लोक त्यांच्याकडे जातात हे मला मान्य नाही. बरोबर, लक्षात घ्या. बरोबर आहे. तशा प्रकारचे विनोद हे कीर्तनात करू नये हे माझं मत आहेच, पण केवळ ते तसे विनोद करतात म्हणून लोक तिकडे जातात हे खरं नाही. हे जे कीर्तनकार आहेत ना, ते काय करतात माहिती का, की समाजाचे आजचे प्रश्न काय आहेत, आजचे थेट आज मितीचे, याच्या संबंधी काही कॉमेंट्स करतात. आणि लोकांचे प्रश्न आहेत खरोखर. म्हणजे एक 50 वर्षापूर्वी लोकांचे जे प्रश्न असायचे ना, तर तेव्हाचं जीवन हे इतकं असं कॉम्प्लेक्स म्हणतो आपण ज्याला, गुंतागुंतीचं नव्हतं. आता ते झालं, दिवसेंदिवस समस्या वाढायला लागल्या. तर हे काय करतात नेमकं, ते घेतात आणि त्याच्यावर काहीतरी बोलतात. तर त्याच्यावर ते बोलतात, ते बरोबर बोलतात का किंवा ते उत्तर सांगतात का, तर नाही, ते उत्तर त्यांच्याकडे नसतं. पण ते तिथे बोलतात आणि काहीतरी लोकांना असं वाटतं की अरे आपलं काहीतरी सांगतो. आता घरात मुलं मोबाईल वापरतात, हे बरोबर तिथे सांगतात ते बरोबर, मग काय केलं पाहिजे तुम्ही हे सांगतात. आता प्रेमविवाहाचं प्रमाण वाढलेलं आहे, लोक पळून जाऊन लग्न करतात. हा प्रश्न आहे की नाही समाजामध्ये? भले ते तसं करायला स्वातंत्र्य आहे, घटनेने कशाला कोणी नाही म्हटलेलं नाही, पण पालकांची तेवढी सगळ्याची तयारी झालेली नाही. त्यामुळं त्यांना वाटतं की बाबा हे बरोबर नाही होणं असं, त्याच्याबद्दल हे काहीतरी बोलतात. सासू सुनाची भांडणं असतात, त्याच्याबद्दल काहीतरी बोलतात. मग लोकांना वाटतं की अरे आपले प्रश्न कीर्तनामध्ये येतात आणि त्याला एक विनोदाची, त्यामुळे तो अभंग राहतो बाजूला. ते फक्त खुंटीपुरतं असतो. आपण खुंटी ठेवतो आणि खुंटीला एक वस्त्र, ते ज्या खुंटीला पॅन्ट अडकवतो तिला शर्ट अडकवतो, त्याला टोपी, तसं होतं ते. लक्ष द्या. त्यामुळं आपण आत्ताचे जे कीर्तनकार आहेत ना, त्यांनी इकडेही लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला सुद्धा समाजाच्या आजच्या प्रश्नांपासून अलिप्त राहता कामा नये. आपण आपल्या चौकटीत त्या प्रश्नासंबंधी आपल्याकडनं काही एक मार्गदर्शन झालं पाहिजे. लोक तुमच्याकडे फक्त सामाजिक, फक्त पारमार्थिक याच्यासाठी येतात समजायचं काही कारण नाही. लोकांना असंही वाटतं की आपल्या दैनंदिन याच्यामध्ये सुद्धा यांचं काहीतरी मार्गदर्शन व्हावं, हाही त्याच्यातला एक मुद्दा आहे. आणि ते होत नाही. ते बरेचसे पारंपरिक याच्यामध्ये गुंतलेले असतात असं मला वाटतं. म्हणून त्यांनाही विचार करायला पाहिजे की आपण काहीतरी लोकांचा आपला संवाद तुटतो का कुठेतरी. आपण अशा काही गोष्टी सांगतो की ज्यात लोकांना फारसा आत्ता इंटरेस्ट आलेला नाही. कदाचित 50 वर्षापूर्वी जेव्हा तितका संघर्ष नव्हता जगण्याचा, आज तो वाढलेला आहे. त्यामुळे लोकांची तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की आजच्या याच्यात आम्हाला तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे. भले तुम्ही परमार्थाच्या चौकटीत सांगा ना, असं काय नाही की तुम्ही ते सगळं चौकट उधळून जावा, अजिबात नाही. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अगदी उदाहरण सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये भारूड होतं का? नव्हतं. लक्षात घ्या. एकनाथ महाराजांनी आणलं. ते का आणलं? कारण एकनाथ महाराजांनी त्यांच्या काळातले प्रश्न भारुडातनं मांडले. ते प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात नव्हते. लक्षात घ्या. धार्मिक भांडणं ही नव्हती ज्ञानेश्वरांच्या काळात, ती इथे आली. मग त्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे आपल्याला.
तर त्यांनी त्यासाठी घ्यावं. तशा पद्धतीचं इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, की जे चौकटीच्या बाहेर नाही असणार आहे, चौकटीत त्याला समाविष्ट करून घेता येईल, असं आपल्याला म्हणजे कीर्तकारांना करता आलं पाहिजे असं मला वाटतं. आता साहित्य उदंड झालेलं आहे, पण अभिव्यक्तीचा सुद्धा संकोच होताना दिसतोय. ज्या इतक्या समाजाच्या भावना बोचट झालेल्या आहे की एखाद्याला व्यक्त व्हायचं म्हणलं तरी अवघड झालेलं आहे. म्हणजे कोण कुठल्या अंगाने त्याच्याकडे बघेल किंवा कोण कुठल्या दृष्टिकोनातनं बघेल आणि त्याची अभिव्यक्ती मान्य सुद्धा होईल का नाही याविषयी संशयता आहे. बरं का, हे तुमचं म्हणणं अनुभवाला येतं आपल्या. फक्त मला काय म्हणायचं माहिती का, हे असं का होतं माहिती का, ते व्हायचं कारण असं आहे की हे बघ, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळ्यांसाठी आहे, प्रत्येकाला वाटतं आपण अभिव्यक्त व्हावं. पण मी असं कोणाला हुडूक करणार नाही, प्रत्येकाने लिहावं, वाचावं, बोलावं आपल्या पद्धतीने. पण ह्या माध्यमामुळे काय झालं आहे अलीकडच्या काळात, त्याचा महापूर आला, त्यामुळे लोकांना कळत नाही यातलं नेमकं कोणतं घ्यायचं ते. त्यामुळं चांगल्या गोष्टींकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होतं. मला तुम्ही सांगा की एखादी बघा, एक वस्तू मी घेतली, मला नावावर टाकून दिली, दुसरी नावावर टाकून दिली, तिसरी नावावर टाकून दिली, चौथी कदाचित चांगली असेल पण त्याच पद्धतीने मी मेकॅनिकल टाकून देतो. म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एका माणसाला असं वाटलं की आपल्याला परीस घ्यायचा मिळाला पाहिजे. परीस एकदा हातात आलं की सगळं समजलं ना, काय कारण नाही, काम नको, धंदा नको, लोखंड घेतलं, त्याला घातलं की झालं सोनं. म्हणून त्याने चौकशी करायला सुरुवात केली की परीस कसा असतो, कसा दिसतो. त्याला कोणतरी सांगितलं परीस म्हणजे दगडच असतो एक प्रकारचा. कोणाला असं आहे का, मग सोपं काम आहे. तो निघाला शोधाला. तो काय करायचा, रस्त्यामधला दगड दिसला की उचलायचा, घासून पाहायचा, हे नाही सोनं झालं नाही, हा परीस नाही, दिला टाकून. असं करता करता 1-2 वर्ष झाली. इतकं त्याला ते यांत्रिक झालं ना, दिसला दगड घे, घास, नाही सोनं ते टाकून. एकदा त्याला खरोखर परीस मिळाला तरी ते घासलं, त्याचं सोनं झालं, त्याचं कुठं लक्ष आहे, ते दिलं टाकून, गेला पुढे. 2-4 वेळेला ते तिकडे पाहिजे. एक माणूस म्हणलं, हो बाबा ते लोखंडाचं कुठं आपलं सोन्याचे काम घेऊन कुठं चाललं तुम्ही, लोक भीती ना तुमच्याकडनं हिसकून. अरे सोनं झालं म्हणजे याचा अर्थ काय की कुठल्या तरी मागं टाकून दिलेल्या दगडापैकी एक सोनं होतं. असा जेव्हा सुळसुळाट होतो ना, त्या अति अभिव्यक्तीचा हा एक परिणाम आहे. म्हणजे समजा एक विषय आहे, एक विषय आहे कुठला तरी, त्याच्यामध्ये गडीभर समजा की माझी एक तज्ञता आहे असं समजा तर मी त्यांचं काहीतरी बोललो, पण त्याचबरोबर 10 लोक असे आहेत की ज्यांची तज्ञता नाही, तेही बोलले. आता एवढं कोणाला वेळ आहे की 11 पाहायचं आणि मग त्यात तुलना करायची आणि त्याच्यात पाहायचं आणि मग त्यांना वाटणार एखाद्याला की ते मोरांचं जरा बरं दिसते म्हणून ते घेऊ आपण, ते दिलं रे, कोणी वाचायचं 10 दिले टाकून देऊ. हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अभिव्यक्त होणाऱ्याने सुद्धा जरा थोडासा विचार केला पाहिजे की अरे खरोखर आपण जे म्हणू ते आहे का लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आपल्यापाशी आहे, ठीक आहे ना, प्रत्येकासाठी चांगलं असू दे. तेव्हा असंही मला असं वाटतं की लोकांनी थोडं मागे वळून अंतर्मुख होऊन सुद्धा, नाही तर मग लेखक आणि याच्यात काही फरक राहिलाच नसता ना, हे तर कुठेतरी मान्य करायलाच पाहिजे आपल्याला. करायलाच पाहिजे. हां, आज कुठलाही पक्ष घेतला तर राजकारण एकदम खालच्या स्तराला चाललेलं आहे. किंवा पूर्वी राजकीय भाषा सुद्धा अतिशय सुसंस्कृत होती, आता ती इतक्या खालच्या स्तराला चाललेली आहे की राजकारण्यांकडनं काय आदर्श घ्यावा अशी समाजात परिस्थिती राहिलेली नाही. आणि ते गंभीर बाब झालेली आहे की इतक्या खालच्या पातळीवर सगळं चाललेलं आहे. म्हणजे आयुष्यातून उठवावं इथपर्यंत राजकारणामध्ये घटना घडतात. तर तुम्हाला असं वाटतं का की माझी राजकारणाची संधी गेली ते एक अर्थानं बरं झालं, कारण ह्या गलितच्या राजकारणात मी कुठं टिकलोच नसतो किंवा मला त्यातून असं उद्विग्न होऊन बाहेर पडावं लागलं असतं, असं कधी वाटतं का तुम्हाला? नाही, म्हणजे मी काही राजकारणामध्ये होतो वगैरे त्या तपशील सांगत नाही आणि बाहेर आलं याच्याबद्दल मला त्याचं दुःख होत नाही, उलट बरं वाटतं. पण त्याचं कारण हे नव्हे, भाषेत हे काय नाही, त्याचं कारण असं माहिती का, मी आत्ता विचार करतो की मी राजकारणाच्या बाहेर जाऊन जे काही लिहिलं ते मी जर ते लिहिलं नसतं तर दुसऱ्या कोणी लिहिलं असतं का, तर मला म्हणावं लागतं की नाही ते मी जे लिहिलं ते मीच लिहिलं. कारण दुसऱ्या कोणाचं तसं लेखन आलं म्हणजे मी कोणाचं म्हणजे माझं एक वेगळा, मला काहीतरी वेगळं म्हणायचं आहे या अर्थाने म्हणतोय मी. बरोबर, मी कोणाचा अधिक्षेप करत नाही, ते नसतं मला जमलं, ते नसतं लिहिता आलं. पण मी राजकारणात नाही आलो त्याच्यामुळे नुकसान झालं नाही, कारण माझी जागा घ्यायला खूप लोक तयार
आहेत. इथं म्हणजे रांगच लागली असते ना, तिथं स्पर्धा असते, इथं कोणी स्पर्धा केली असती. त्यामुळं झालं ते बरं झालं. आत्ता मी जे काही केलं ना, ते तुम्हाला एक गमत सांगतो, सांगायला पाहिजे तुम्हाला, काही हरकत नाही. की आमचे चुलत बंधू रामकृष्ण मोरे ते एकदा काहीतरी खासदार वगैरे झाले की आमदार झाले म्हणजे, आणि त्याच दरम्यान मला तुकाराम दर्शन नावाचा एक ग्रंथ लिहिला, त्याला साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळाला. तर साहजिकपणे लोक रामभाऊकडे गेले की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. म्हणजे कशासाठी करायचा, तुम्ही असं असं निवडून आलात, तिकडे गेलात वगैरे वगैरे. चांगली गोष्ट आहे म्हणले. पण मग तुम्ही साधारणतः सत्कार करणार आहात का, म्हणजे माझा, ते लोकांच्या लक्षात येईना असं काय एकदम मला. ते रामभाऊ बोलून गेले, म्हणले अरे माझी खासदारकी आमदारकी मंत्रीपद माझे 10 वर्ष 15 वर्ष, याने जे काम करून ठेवलं ते कायम टिकणार आहे, तुम्ही त्याचाही सत्कार करा ना. मग झाला तो, म्हणजे तो मुद्दा वेगळा. जे रामकृष्णाने अतिशयोक्ती केली, स्वतः पण नको थोडा कमीपणा घेतला, पण त्याने शिक्षण मंत्री म्हणून असताना खूप चांगलं काम केलं, सगळ्यांना माहिती. माझा मुद्दा तो नाही. लक्षात घ्या की इथं हे क्षेत्र असं आहे की जिथे तुम्ही करता कदाचित त्याची फळं तुम्हाला तुमच्या आयुष्यात देखील मिळणार नाही, ते शक्य आहे. जरी तुम्हाला खाते असले की तुमचं इतक्या स्तराचे, पण नाही लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही. पोहोचलं तरी लोक बाजूला, त्याच्यामध्ये अनेक वेस्टेड इंटरेस्ट असतात, पण ते टिकणारं असतं, हे लक्षात घ्या. हा एक महत्त्वाचा भाग मला वाटतो. तसं तिथे तुमची जागा घ्यायला अनेक लोक तयार असतात, काही कोणाचं लढत नाही. ठीक आहे, चला. राजकारणातला जो सुसंस्कृतपणा हरवत चाललाय, तर तो कसा पुन्हा जागेवर आणता येईल, महाराष्ट्र कसा जागेवर आणता येईल, ही फार अवघड गोष्ट आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पूर्वीच्या काळी, खूप जुनी गोष्ट आहे, 2000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ग्रीस देशामध्ये, म्हणजे ग्रीकांच्या मध्ये नगर राज्य होते. आणि नगर राज्यापुरती लोकशाही असायची बरं का. त्या छोटी छोटी होती, अथेन्स, स्पार्टा वगैरे वगैरे. आणि निवडणुका व्हायच्या आणि लोक निवडून जायचे, आणि निवडून गेल्यानंतर तिथे त्यांचं पार्लमेंट असायचं, त्याला पार्लमेंट म्हणा, सिनेट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, आणि तिथे चर्चा व्हायची. आता त्या सिनेटच्या लोकांनी राजकीय भाषण कसं करावं याचे वर्ग घेतले जायचे. आणि एक प्रसिद्ध मनुष्य आहे, त्याचं नाव आयसोक्रेटस. तर आयसोक्रेटसनी अशा उत्तम भाषणांचा एक संग्रह लिहिला, तयार केला, मॉडेल स्पीच पॅटर्न ज्याला म्हणतो आपण. आणि तो सगळ्या राजकारणी लोक वाचायचे, कंपल्सरी होतं जवळजवळ, की आपल्याला या पद्धतीने बोलता आलं पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने लोक बोलायचे, की सभ्यता वगैरे. अशा पद्धतीने आपल्याकडं केलं होतं का राजकारणी लोकांचं नाही केलं. काही संस्कार वगैरे घेतला कुणी, की बघा ही यशवंतराव चव्हाणांचे हे एवढे 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 व्याख्यान आहे, ओके, ती तुम्ही वाचा आणि करा प्रयत्न तुम्हाला जमल तेवढं. किंवा ही आणखीन दुसऱ्या कोणाची आहेत, ही अटल बिहारींची भाषणं आहेत, जे यांचं आहे हे त्यांचं आहे, की याच्यामध्ये कुठेही असभ्यपणा असणार नाही वगैरे वगैरे वगैरे. ही अशी संस्कृतीच आहे ना आपल्याकडे. म्हणजे पूर्वी वेगवेगळे पक्ष आहे ना शिबिरे घ्यायची बघा. काँग्रेस पक्ष महाबळेश्वरला शिबिर घ्यायचा, चांगले चांगले लोक बोलवायचे, म्हणजे फक्त राजकारणाचे नाही, राजकारणाचे बाहेरचे लोक बोलवायचे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. मग दाखवा, गेले काही वर्षांमध्ये शिबिर संस्कृती सगळ्या पक्षांनी फारकत घेतलेली. म्हणजे लोक जबाबदार आहेत, पक्षही जबाबदार आहेत. आणि दुसरं कसं होतं, परत हे जे नवीन माध्यम तुमच्याकडे आलं, ज्याला तुम्ही सोशल मीडिया म्हणता, त्यामुळं वाह्यात बोलणाऱ्यांचं पटकन दाखवलं जातं, कारण त्याच्यामुळे त्यांचा TRP वाढतो. पूर्वी फक्त वर्तमानपत्र असायची, वर्तमानपत्रात जागा कमी असायची, मग ते फक्त महत्त्वाच्या नेत्याचं महत्त्वाचं वाक्य छापायचे. आता कुणी गल्लीबोळातला काही बोलतो आणि ते जर प्रक्षोभक असेल तर सगळीकडे असतं, लोक त्याच्याकडे ते घेऊन येतात. तर त्यांचाही धंदा तयार असतो ना. हे सगळं परस्पर पूरक आहे. म्हणजे नेते असतील, कीर्तनकार असतील, पक्ष असतील आणि कुणी असतील, ते सगळे आपल्याला खाली नेण्यामध्ये हातभार लावतात एकमेकांना, आपल्या संस्कृतीला. असा मुद्दा आहे. आज पसायदानानं आपल्याला वैश्विक धर्म शिकवला, वैश्विक धर्म सांगितला, पण आज महाराष्ट्र सुद्धा धर्माधर्मात पूर्वी वाटला जात होता, आता जाती जातीत सुद्धा वाटला जातोय, महापुरुष सुद्धा वाटून घेतले जात आहेत. आणि मग अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका कुणीकडे निघालाय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. आणि मग ह्या महाराष्ट्राचं काय होणार? कारण पूर्वी महाराष्ट्र हा देशाला जगाला दिशा देणारा होता. म्हणजे लोकमान्य टिळकांपासून तुम्ही सगळा इतिहास मांडलेला आहे की पहिले राष्ट्रीय पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांचा उल्लेख होतो. आणि महाराष्ट्रात आज प्रांताप्रांतात किंवा जिल्ह्यात वाटलेले पुढारी, जाती जातीत वाटलेले पुढारी, अशी महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे. तरी हा महाराष्ट्र आता
पुढं कसा घेऊन जायचा किंवा ती दिशा आता देण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या लोकांवर आहे की एवढा आमच्यासारख्या लोकांमध्ये असं म्हणू नका, सगळ्यांची जबाबदारी आहे. पण तुम्ही त्यातले प्रातिनिधिक आहात. आमच्या ठेवू नका. जेवढे प्रयत्न आम्हाला शक्य आहेत ते आम्ही करत असतो. पण काय नेमकं आता केलं काय नाही, आता हे पहा कसं माहिती का, की लोकांचे जे प्रश्न आहे, प्रश्नच नसते तर भांडणं झाली नसती. प्रश्न आहे, ते प्रश्न सोडवतो असं म्हणणारे लोक पुढे येतात. बरोबर. आणि ते प्रश्न सोडवण्याचा सगळा सोपा मार्ग कोणता त्यांना वाटतो, तो म्हणजे जात, तो म्हणजे धर्म. मग या पद्धतीने जर लोकांना ते सांगायला लागले तर लोकांना ते खरं वाटतं. बरोबर. म्हणजे सोपं आहे ना, म्हणजे बाकी मला काहीच करायला नको. मी फक्त जातीचा आसरा घेतला की मी पुढे जाईल, मी फक्त धर्माचा आसरा घेतला की मी पुढे जाईल, अशी भावना लोकांच्यात निर्माण होते. तेव्हा हे सांगायची गरज आहे लोकांना. काय सांगायची गरज आहे? जसं मी सांगत आहे, मी असं सांगतो की उदाहरणार्थ आत्ताच्या जगापुढं आणखीन 10-15 वर्षात प्रश्न काय राहणार आहे माहिती आहे का, की मुळात माणसांच्याच नोकऱ्या आहेत, राहतील की नसतील हा प्रश्न आहे. मग त्या माणसाचा आणखीन कुणाला द्यायचे हा फार पुढचा मुद्दा झाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामुळं माणसांना काम करायला स्कोपच राहणार नाही, मग नोकऱ्याच राहणार नाहीत तुम्हाला, अशी परिस्थिती येणार आहे. मग तो खरा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथं तुम्ही काय करणार आहात त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा, तशी धोरणं आखा. तशा प्रकारचे विचार तिकडे सुरू झाले पाश्चात्य देशांमध्ये. म्हणजे लांब कशाला, तो जो स्पिलबर्ग नावाचा मोठा निर्माता होता की नाही, तेवढं ते सगळीकडे गाजलं त्याचं. कुठला सिनेमा तो जुरासिक पार्क बघा. आणि त्यांनी त्याच्यामध्ये उपयोग केला या तंत्रज्ञानाचा. त्यांनी परवा सांगितलं की हे नको आता तंत्रज्ञान. बघा, ही वस्तुस्थिती लोकांना कळायला लागलं की जोपर्यंत ते एका मर्यादेत आहे तोपर्यंत त्याचे अट्रॅक्शन आहे. आता तुमच्याकडे इतकी हत्यारं आलेली आहेत की लहान पोरगं सुद्धा म्हणेन की मी एक तयार करतो फिल्म कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने, आणि तो करू शकेल ना. तर हे जे आहे ना, लक्षात घ्या की मुख्य प्रश्न, मुख्य संकट आणखी एक ती आत्ता आपण ज्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो आणि ज्याच्यामुळं एकमेकाचे काय म्हणत त्याला गळे लावायचा प्रयत्न करतो अलंकारिक अर्थाने, त्याच्यापेक्षा गहन प्रश्न, त्याच्यापेक्षा भेडसावणारे प्रश्न, त्याच्यापेक्षा अवघड प्रश्न आपल्या दारात ठाकलेले आहेत. आपण दार उघडून बघत नाही, ते आपण घरातल्या घरात करतोच मारामाऱ्या. तर तिकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. तर प्रॅक्टिकल प्रश्नांच्याकडं जर आपण लक्ष वेधलं तर प्रॅक्टिकल प्रश्न सुटतात. केवळ तत्त्वज्ञान वगैरे सांगून उपयोग नाही. म्हणजे आता तुम्हाला मजा सांगतो, परत त्या टी व्हीतल्या बातम्या कशा येतात बरं का कुठल्याही, की अमुक बांधव आणि तमुक बांधव यांच्यात दंगल झाली. ते जातीचा उल्लेख करताना बांधव म्हणतात. म्हणजे लक्षात आलं का मुद्दा, मी घेत नाही कुठल्या जातीचं नाव, पण एक्स बांधवांनी वाय बांधवांच्या सर्वेवरती हल्ला केला. अरे कसं काय असं असू शकतं? बांधव म्हटल्यानंतर एक्स बांधव आणि वाय बांधव यांचं एकमेकांशी नातं नाही का? ते एकमेकांचे नाहीत का बांधव? इतके आपण शब्दसुद्धा आपले गुळमुळीत करून टाकले की बांधवाला काही अर्थच राहिला नाही. जातीचं नाव घ्यायचं नाही म्हणून असं म्हणतं की एक्स जात नाही म्हणायचं, एक्स बांधव. ही आपलं तांबी पण आहे. त्यामुळे ते नीट सांगायला पाहिजे समजून तिचं डायनॅमिक्स काय आहे नेमकं वगैरे वगैरे. आणि दुसरा मुद्दा कुठे तुम्ही का, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक कथा आहे बघा, की एकाचं दुकान होतं, कपडे धुवायचं, इस्त्री करायचं वगैरे. आणि तो काय करायचं, मग नदीला रोज जावं लागायचं त्या घाटावरती धुवायला कपडे. मग तो आपल्या त्या गाढवावरती सगळे कपडे लादायचा, तो घेऊन जायचा कपडे, आणि मग परत ते धुतलेले कपडे घरी आणून वाळवायला घालायचा. तर झालं असं माहिती का, की जाताना फारसा भार नसायचा, पण येताना त्याच्यात पाणी असायचं त्या कपड्यात, जरी पिळले तरीसुद्धा. म्हणून त्या गाढवाला त्रास व्हायचा जास्त. ते एकदा चुकून एक छोटा नाला होता, त्याच्यात पूर आले, त्याला पाणी त्याचं पाय घसारला आणि ते पडलं, आणि ते सगळं विस्कळीत झाले, कपडे इकडे तिकडे पडले वगैरे वगैरे. मग मालक म्हणलं की थांब आपण गाडी आणू आणि हे घेऊन जाऊ. तसंच त्याला मजा वाटली, अरे भारी काम झालं मला. आणि मग ते दरवेळेला तो आला ना आला की ते घसरायचं आणि ते कपडे सगळे खाली पडायचे. मग ते बैलगाडी आणायचं. ते शॉर्टकट वाटलं ना त्याला. तसं जातीच्या आधारे राजकारण करता येतं, याचा साक्षात्कार अलीकडच्या लोकांना झाला. आणि कसं की ही फार जुनी संस्था आहे आपल्याकडे. आपण किती काही जरी तिच्या नावाने काय म्हणालो वगैरे वगैरे, ती गेली पाहिजे अमुक कमी.
वास्तवात तसं झालेलं नाही अजूनपर्यंत. झालं तर फार चांगलं होईल, जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं. पण वस्तुस्थिती अशी आहे, म्हणजे जातीतल्या पुढाऱ्याच्यावरती जातीतल्या अनुयायांचा जास्त विश्वास असतो बाहेरच्यांच्यापेक्षा. हे वास्तव आपण मान्य केलं पाहिजे. काही कारण असेल, चुकीचं असेल, पण हे आहे. आता ह्याच्यावरती काय तुम्हाला तोडगा, कसा विश्वास संपादन करायचा एका जातीच्या माणसाने दुसऱ्या जातीच्या, त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि ते आपण करत नाही. आपण उलट ते म्हणजे उलट मी असं म्हणेन माहिती का, की ते बाळासाहेब भारतीयांच्या भाषेत सांगतो मी, ते फार चांगलं सांगायचे की पूर्वीच्या काळामध्ये 2 असे व्यवहार असायचे की ज्याच्यावरती जात अवलंबून असायची. की ते गेले की लोक म्हणतील की आता जात संपली. कोणते कोणते? एक रोटी व्यवहार आणि एक बेटी व्यवहार. म्हणजे लग्नाच्या संदर्भात आपल्या जातीच्या मध्ये लग्न करायचं. आणि रोटी व्यवहार म्हणजे खायचं, बरोबर बसून खायचं, ते सुद्धा पुरून असायचं, वेगवेगळ्या पंक्ती असायच्या. तर बाळासाहेबांनी ते आणखीन एक व्यवहार आणला अलीकडच्या काळात, ते म्हणजे पेटी व्यवहार. म्हणजे मतदान. तो पेटी व्यवहारामध्ये जात येते. म्हणजे कदाचित बेटी व्यवहारात येत नसेल ज्या काय काळात खूप प्रमाण वाढलं आंतरजातीय व्यवहारांचं. हे तर काय आपण कुठल्याही हॉटेलात जातो काही खातो तेही प्रमाण वाढलं. पण पेटी व्यवहार हा दोघांपेक्षा भारी झाला, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्याचं बरंचसं श्रेय हे राजकारणाला जातं, हे मान्य केलं पाहिजे. मुलाखतीच्या शेवटाकडे येतो की तुम्ही आतापर्यंत ज्या साहित्यकृती लिहिल्या त्यावर तुम्ही समाधानी आहात, आणि त्यातली तुम्हाला तुमची उत्कृष्ट कुठली वाटते आणि पुढं काय वाटतं? नाही म्हणजे कुष्ट वगैरे असं मी भाव करणार नाही, तुझा भाव करणार नाही. प्रत्येकाला एक काहीतरी वेगळं म्हणायचं असतं. आणि माझ्या संपूर्ण लेखनात तुम्हाला काहीतरी एक सूत्र सापडेल एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. आणि आहेत ना, म्हणजे आत्ता सध्या या घटकेला आणखी पुढे काय होईल मला माहीत नाही, पण आत्ता माझी साप्ताहिक सकाळमधनं विश्वाचे अर्थ नावाची एक लेखमाला सुरू आहे. त्यातले काही लेख पहिला खंड आता पुढच्या महिन्यामध्ये प्रकाशित होईल. तर त्याच्यामध्ये मी जग आज जे तुम्हाला दिसतंय त्याची जडणघडण कशी झाली, म्हणजे त्याच्यातली ऐतिहासिकता काय आहे आणि त्यातनं पुढे काय होऊ शकतं आणि काय व्हायला हवं आहे खरं तर, असा तो मुद्दा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मी गेले 3-1 वर्ष लिहितोय. त्याचा पहिला खंड येईल. आणि दुसरं गेले काही वर्ष 2 वर्ष पूर्ण झाली मी माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालवतो, महाराष्ट्र मंथन. महाराष्ट्रासंबंधी त्याच्यात मी विचार मांडत असतो, आठवड्यातून 2दा ते येतं. तर त्याचेही काही पहिला भाग म्हणून प्रत्यक्ष तिथं प्रिंट म्हणून छापून येतो. त्यामुळे हे माझं चालूच आहे. आणि जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत मी आणखी कशाला पुढचा विचार करू. हेच मला बऱ्यापैकी पुरणार आहे असं मला वाटतं. नाही पुरणारे, पण कधी कधी असं वाटत असतं की अमुक एक गोष्ट लिहिली पाहिजे, ती आपल्या मनातही असते. हो, तर अशी कुठली गोष्ट मनात आहे का आणि राहून गेली किंवा नाही पण करायची कधीतरी? मग मी लिहायला घेतलेली परंतु लिहून न झालेली अशा माझ्या काही कृती आहेत, त्या पूर्ण करायचं माझ्या डोक्यात. तुम्ही कवितांवर काय केलंय? कशावरती? कविता. अरे नाही अहो मी माझं पहिलं पुस्तक जे छापलं गेलं ते कवितांचं. कविता म्हणजे 3 कविता संग्रह प्रकाशित झाले. नंतर त्याचा एक 3 मिळून एक संग्रह आपल्या औरंगाबादच्या संभाजीनगरच्या दादा गौड्यांनी प्रकाशित केला. आणि आत्ता मी गेले काही वर्ष उर्दूमध्ये कविता करतो, त्याचाही एक संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि ते माझं चालू आहे. आपण आज सदानंद मोरेंशी वेगळ्या विषयावर गप्पा मारल्या. मुलाखत म्हणली की सदानंद मोरेंचं आयुष्य घडलं कुठं, शिकले काय, प्रवास कसा झाला, अशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा रसिकांना सुद्धा तशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित असतात. सदानंद मोरे विचारवंत असल्यामुळं त्यांच्या विचारातून महाराष्ट्राला काय मिळेल ह्या दृष्टीनं आपण प्रश्न विचारले. सदानंद मोरेंनी सुद्धा अपेक्षित अशी उत्तरं त्याला आपल्याला दिली. सदानंद मोरेंसारख्या विचारवंतांमुळं महाराष्ट्र पुढं जाईल. जसं लावणीमुळं महाराष्ट्र बिघडला नाही आणि कीर्तनामुळं सुधारला नाही किंवा कुठलाही समाज सुधारत नाही आणि बिघडत नाही असं आपण मानत असतो, पण त्याला दिशा देण्याची गरज असते. आणि अशा मुलाखतींमधून महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला निश्चित दिशा मिळेल असं मला वाटतं. मोरे सरांचे मी आभार मानतो. श्री चिटणीस, राजन सर, संदीप सांगळे सर हेही या निमित्तानं उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.